साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। वयोश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा, राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे। राज्य शासनाने 65 वर्षावरील वृद्धांसाठी राबवलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील 65 वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी केलं। वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले। राज्य शासनाने राबवलेल्या योजनेपैकी 65 वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयोश्री योजना ही महत्त्वपूर्ण आहे। या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे, व्हीलचेअरसाठी डीबीटीद्वारे 3,000 रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिलं शिबिर घेतलं। या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत। ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्र सिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात 3,000चा निधी जमा होणार आहे। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलं आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधराराजे शिंदे सरकार, महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट तालुका अध्यक्ष तानाजी दळवी, किरण मगदूम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते।